तुम्ही कधी सोयाबीन फ्राईड राईस खाल्ला आहात का? हा इतका कमाल लागतो ना, तर सिंपल आहे. सोयाबीन पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि पाण्यातून सगळे सोयाबीन घट्ट पिळून एका बाउलमध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झाल्यावर सगळे सोयाबीन त्यात घालायचे आणि छान रंग बदलेपर्यंत त्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं. सोयाबीन फ्राय करून झाल्यावर कढईमध्ये पुन्हा तेल घालायचं. त्यामध्ये किसलेलं आलं आणि किसलेलं लसूण घालायचं. थोडंसं तेलावर परतून घ्यायचा. त्यामध्ये कांदा घालायचा चिरलेला, शिमला मिरची, थोडीशी कोबी आणि गाजर घालायचं. गाजर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण हा व्हेज फ्राईड राईस आहे त्यामुळे मस्त गाजर बिजर घालून बनवायचा. एकदम छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये चमचाभर रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस घालायचे आणि थोडंसं विनेगर घालून हे मस्त परतून घ्यायचं. आता मी ह्यामध्ये थोडंसं अजिनोमोटो घालते, तुम्ही स्किप केलात तरीसुद्धा चालेल. तर मस्त हे सगळं फ्राय झाल्यावर त्यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले सोयाबीन आहेत ते ॲड करायचे आणि मस्त सॉसमध्ये त्यांना छान परतून घ्यायचं. सगळं परतून झाल्यावर ह्यामध्ये शिजवलेला भात घालायचा, उरलेला सुद्धा घालू शकता. वरतून कांद्याची पात घालायची, मस्त मिक्स करायचं आणि मग मिक्स झाल्यावरती मीठ चेक करूनच पुन्हा थोडंसं वरतून मीठ घालायचं आणि एक मस्त एखाद मिनिटभर परतून झाल्यावरती हा सोयाबीन फ्राईड राईस तयार होतो. तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.